हा मित्रांनो, तर काल रात्री आम्ही 7 वाजता घरी आलो होतो आणि आता सकाळ झाली आहे. आणि पहिले तर आम्ही महालला गेलो होतो, तर महालचा व्हिडिओ आम्ही टाकणारच आहे. तर तुम्ही ते बघू शकता. पण काल आम्ही बोललो होतो की प्रतीक्षाचं घर तुम्हाला दाखवणार आहे. बघा, तर ही आहे ती एंट्री. इथून आम्ही एंट्री करतो आणि हा आहे आमचा जायचा रस्ता. ओके, हे बघा, तांदूळ सुकायला घातले आणि हे जे आहे ते आमच्यासाठी आंब्याचे साठे आहेत, हे आम्ही घेऊन जाणार आहे घरी. आणि हा आमचा वॉशरूम आहे, हा बाहेर आहे वॉशरूम. आणि हा आहे एंट्रन्स घराचा आणि हा आहे हॉल. हे प्रतीक्षाचे पप्पा, ते प्रतीक्षाच्या काकांनी आय थिंक ड्रॉइंग केलेले आहे ते भिंतीवर ड्रॉइंग्स आहे ते. ओके, आणि प्रतीक्षा इकडे आय थिंक 15वी प्रतीक्षाची इथंच झाली आणि इथंच ती राहायची. इथे तिनं पूर्ण आपलं बालपण काढलंय. आणि हा आहे दुसरा रूम. हा पण एक छोटासा रूम आहे, मस्त आहे. हवा इथून समोरून येते डायरेक्टली, बरं वाटतं. इथं काच आहे, काय मेकअप बिकअप करायचं असं लेडीज तर इथं करतात. आणि हे आहे किचन. बघा किती मस्त किचन आहे, असं वाटणार नाही गाव आहे, एकदम असं वाटतं सिटीत आलोय, राईट. पण बाहेर तुम्ही जाणार तर असं गाव सारखं फिलिंग येणार, कारण गावात आहे आम्ही. पण डेव्हलप थोडा केलंय. फ्रीज बघा, फ्रीज, मांडणी आहे. आता बघा प्रतीक्षा काय करते, पडवीच्या बाया. प्रतीक्षा काय करते हे बघा, प्रतीक्षा काजू कापते, किती मेहनत करते बघा. छान वाटतंय ना. आज रात्री भाजी काजूची आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे बघा, आणि आज आय थिंक गॅस हे झालाय, संपलाय. मग त्याच्यामुळे आम्ही आज ट्रेडिशनल मेथड म्हणजे ट्रेडिशनल वे थ्रू कुकिंग करणार आहे. ते आहे आपली चूल. हे बघा, हे करायला जी मजा येते आणि ह्याच्यात जेवायला जी मजा येते ते आय थिंक गॅस मध्ये पण मजा येत नाही, बरोबर ना प्रतीक्षा? मग हे बघा, अशा बाजूबाजूला असे आंबे पडलेले असतात आणि आपल्याला गावा घरी असे करून जमा करून ठेवायला लागतं. इथं आंबे खाली खाली पडलेले तसे. हे बघा, एक तिकडे एक इकडे, आंबेच आंबे. आता आम्ही तुम्हाला थोडीशी झाडं दाखवतो. हे इथं पाणी येतं ना प्रतीक्षा, हे बघा, इथून पाणी भरतात. हे बघा, एक छोटासा पाईप आहे, त्या पाईपाला आम्ही हे करून पाणी भरतो. आणि हे बघा, लाकडं बिकडं जमा करणे होतं ना, स्टॉक. तर लाकडाचा स्टॉक बघा इकडे ठेवलेला आहे ऑलरेडी. तर हा स्टॉक जो आहे तो आता पाऊस जाईपर्यंत हा स्टॉक युज होणार, राईट. आता मी तुम्हाला दाखवतो झाड. हे बघा, हे प्रतीक्षाच्या आईने सर्व झाडे लावलेले आहेत. आबोलीचं झाड प्रतीक्षा कुठला? हा ना, हे बघा, आबोलीचं झाड किती छान आहे बघा, किती मस्त वाटतं. नारळाचं झाड पण आहे, नारळ पण लागलेत बघा. हे कुठला झाड आहे माहित नाही, पण मस्त वाटतं, अट्रॅक्टिव्ह दिसतो हा झाड. तुम्ही सांगा कुठला झाड? हा, कसला? शोचा झाड आहे. ओके, तुम्हाला काय माहित असेल या झाडाचं नाव तर तुम्ही सांगू शकता कमेंट्स मध्ये. ओके, तर म्हणजे हवा पण मस्त येते. केळीचे पानं बघा, मे बी मला झाडांचं एवढं नॉलेज नाही, पण मी असं थोडं सांगू शकतो. प्रतीक्षाला तेवढं नॉलेज आहे. बघा काटे बघा किती धारदार काटे आहेत त्याला, या झाडाला. लिंबाचं झाड. ओके, बघा, हे लिंबाचं झाड आहे, त्याला काटे बघा किती डेंजर आहेत. मस्त वाटत. रात्रीचं सीन एकदम मस्त असतो, एकदम छान वाटत. हे ना,
इथं बसलो आणि मस्तपैकी जेवलो तरी छान वाटेल ना. आवाज कसला तरी येतो इथं बघा. काय होतं ते, सरडे असतात, सरडे बघा किती मस्त नारळ आहेत. वाव, छान. लास्ट टाइम मी आलो होतो पण मी त्या टायमाला आय थिंक व्लॉग चालू केला नव्हता आपण. मग आता मी ठरवलं या टाइम की आज आमचं, आणि ऍक्च्युली आज तारीख आहे 29 मे, हे आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मग आम्ही परत ठरवलं की एवढ्या दिवस आम्ही व्लॉग नाही केला होता, मग आज व्लॉग करू. तर मस्त वाटतंय वातावरण. आणि आज संध्याकाळी काजूची भाजी प्रतीक्षा बनणार आहे. तेव्हा आम्ही मावशीकडे मामाकडे जाऊ, त्याचा पण व्लॉग आम्ही टाकू. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके. बघा प्रतीक्षा भजी बनवते करकरीत एकदम मस्तपैकी दुपारसाठी. छान भजी, गरमागरम कुरकुरीत भजी, कांदा भजी. गरम गरम भजी, कांदा भजी अपने चूल्हे पे बनाया है, आओ खाने कांदा भजी.